तथा आराध्य दैवतं तुल्यं सर्वमेरघुनन्दन कृपा कटाक्षाशिया किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय श्री कृष्णे वंदू दया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते बंधू या श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आनंद योगी परमपूज्य डॉक्टर काका, श्रद्धेय मंदाताई आणि सकल संतांना मनपूर्वक वंदन करते. पिंड आणि ब्रह्मांडाची आसक्ती सोडणाऱ्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते. काल आपण पाहिलं की देह आणि सृष्टी म्हणजे जगत हे आपल्याला आपल्या अंतापर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत दिसत राहणारच आहे, पण तरी त्यामध्ये सत्य काय आहे आणि मिथ्या काय आहे याचा निश्चय जो आहे किंवा याचा विवेक जो आहे तो आपण केला पाहिजे, तरच अखंड आनंदाने जगण्याची आपल्याला आपल्या ठिकाणी आपली सोय करता येईल. हे महत्वाचं आहे. नाही तर आनंद म्हटला की आपण दुसऱ्यावर अवलंबून असणारा असाच आपल्याला व्यवहारात माहिती आहे, पण आनंदासाठी सुद्धा आपण स्वावलंबी व्हायला पाहिजे हे संतांकडे गेल्यावर आपल्याला शिकायला मिळतं. तोपर्यंत काहीतरी आपल्या ठिकाणी घडलं, काही झालं की दुसऱ्याने येऊन समजूत घालायची, मग आपण परत आनंदी व्हायचं असं चाललेलं असतं. पण या ठिकाणी हा अभ्यास केल्यानंतर मात्र आपली आपण समजूत घालू शकतो आणि आपलं आपण त्या ठिकाणी ताबडतोब नको त्या गोष्टींना बाजूला सारून परत आनंद रूप होऊ शकतो. म्हणून शास्त्राचा सद्ग्रंथांचा अभ्यास जो आहे तो जर व्यवस्थित आपण केला तर स्वानंदासाठी आनंदासाठी आपण सगळेजण स्वावलंबी होतो. परमपूज्य डॉक्टर काका नेहमी म्हणतात, आत्मज्ञान होईल तेव्हा होईल, पण आनंदाने जगण्याची युक्ती तरी याच्यातून आपण शिकली पाहिजे. नित्याच्या व्यवहारामध्ये सुद्धा सातत्याने काहीतरी घडामोडी घडत राहतात आणि आपलं मन जे आहे ते कुठल्याही कारणाने खट्टू होत राहतं आणि असं नाराज झालेलं, खट्टू झालेलं, निरुत्साही झालेल्या मनाने आयुष्य जगणं हे अत्यंत आपल्यालाच तापदायक होतं आणि म्हणून त्या मनावर संस्कार करायचे आहेत. आता कशा कशामध्ये मन गुंतवू नका आणि तिथं जर ते अडकलेलं आपल्याला दिसलं तर आपणच हा विचार करून जो मनोबोधाच्या द्वारे आपल्या समोर प्रगट झालेला आहे, समर्थांनी सांगितलेला आहे, तो विचार करून आपण आपलं गुंतलेलं मन सोडवण्याचा प्रयत्न करणे ह्याला साधना असे म्हणतात. हे फार महत्वाचं आहे की गुंतवणूक कुठं कुठं झालेली आहे, तिथे जी गुंतवणूक झालेली आहे त्याच्यातून आजपर्यंत मला खरोखरीच खूप आनंद होतोय का, लाभ होतोय का, का त्या आठवणी आठवल्या तरी अजून तळपायाची आग मस्तकाला जाते, नेमकं यातलं काय घडतंय हे आपण शोधून पाहिलं पाहिजे. समर्थांचा एक छान अभंग आहे त्या संदर्भामध्ये. कुठं कुठं मन गुंतवू नये हे सांगताना समर्थ म्हणतात, माता पिता जन स्वजन कांचन प्रिया पुत्री मन गोवू नको. घरी गेल्यावर मुलांना मुलींना हे आठवायचं नाही. आपण आपल्या पुरता हा अभ्यास मात्र मनापासून करायचा आहे. गोवू नको मन राघवा वाचुनी लोक लाज जनी लागलीसे. की राघवाशिवाय दुसरीकडे कुठेही मन जे आहे ते आपलं ठेवण्याचा प्रयत्न करू नका, कारण कुठेही ठेवण्याचा प्रयत्न केला आता या सगळ्यांना मी सोडलं तर काय होईल हा एक मोठा गोंधळ आतमध्ये असतो. पण बाहेरून काहीच सोडायचं नाही, आतून फक्त संग त्याग आणि वस्तू त्याग असे दोन त्याग आपल्याला सांगितलेले आहेत. त्यामध्ये प्रापंचिक लोकांना साधना करताना जो त्याग करायचा आहे त्याला संग त्याग असं म्हणतात. आणि खरोखरीच संन्यासाश्रमात जाऊन संन्यास घेऊन जो त्याग करायचा असतो त्यावेळेला मात्र घर दार पुत्र या सगळ्यांचा पत्नी यांचा त्याग करूनच तिथं जावं लागतं. पण इथं बाहेरून काहीही त्याग दाखवायचा नाही, आतून मात्र तो झालेला असला पाहिजे. हे जे प्रापंचिक साधकांसाठी, म्हणून प्रपंचात राहून परमार्थ करणं ही अत्यंत फार श्रेष्ठ दर्जाची एक युक्ती आहे, कला आहे आणि ती संतांकडनंच आपण समजून घेतली पाहिजे. पंत बाळेकुंद्री महाराज सुद्धा म्हणतात
की प्रपंची राहून परमार्थ केला तो भला रे भला, भला रे भला, भला रे भला. सगळं सोडून जाऊन परमार्थ सिद्धीला नाही तर फार सोपं आहे त्या मानाने. पण सगळ्यांमध्ये असून पण कशातच न गुंतून असा संसार करता येणं हे अत्यंत अवघड आहे. पण असे गृहस्थाश्रमी संत सुद्धा आपल्याला तुकाराम महाराज माहिती आहे, एकनाथ महाराज माहिती आहेत. आता सध्याच्या स्थितीत आम्ही डॉक्टर काकांना पाहतो आहोत, मंदाताईंना पाहतो आहोत. अक्का ते वेलणकर होत्या, त्याही अशाच प्रपंचात राहूनच पूर्ण परमार्थ त्यांनी सिद्धीला नेलेला आहे. तेव्हा हे नक्की जमू शकतं. जमणारच नाही हा नकारात्मक भाग आधी चित्तातला काढून टाकायचा. आणि माझं मन जर मी व्यवस्थित त्याला वळण लावलेलं असेल आणि मनावर घेऊन जर मी ठरवलेलं असेल की परमार्थ सिद्धी करायची, तर नक्की ती आम्ही करू शकतो. लागलीसे परी तुवा न धरावी, स्वहिते करावी रामभक्ती. ज्याला परमार्थ सिद्धी करायची आहे त्यांनी लोक काय म्हणतील याचा फारसा विचार करायचाच नाही. संत काय सांगतात आणि मला काय करायचं एवढ्या दोनच गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायच्या. बाकीच्या गोष्टीकडे लोक दोन्ही तोंडाने बोलतात हे आपण लहानपणापासून एका गोष्टीतून ऐकतोय की वडील आणि मुलगा गाढव घेऊन चाललेले आहेत. ती गोष्ट सगळ्यांना माहितीये की लहानपणापासून आपण ती ऐकतोय की दोन्ही पद्धतीने समाज बोलतच राहतो. पण मला माझ्या हिताचं काय आहे हे लक्षात ठेवून या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे. जाणे लागे अंती बाळा सुलक्षणा, ध्यायी राम राणा दास म्हणे. की प्रत्येकाला या पिंडातून आणि ब्रह्मांडातून शेवटी जायचंच आहे. आता येताना आपण आनंदाने येऊ शकत नाही, रडत रडतच पहिल्यांदा येतो. नाही रडलो तर बाकीचे रडतात. असं आपल्याला माहिती आहे की जन्माला आल्या आल्या जर ते बाळ रडलं नाही तर मग बाकीचे रडत राहतात की आल्या आल्याच ते गेलं म्हणून. पण येताना जरी रडत रडत आलो असलो तरी जाताना अत्यंत सुखाने आनंदाने आणि मधला जो काळ आहे आयुष्याचा पूर्ण तो आनंदाने घालवायचा असेल तर रामाचं सतत चिंतन हा त्याच्यावरचा एक उत्तम उपाय आहे आणि तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. समर्थ म्हणतात की कितीही प्रयत्न केला. काल आपण एक उदाहरण पाहिलं की संभाजीनगर आणि अहिल्यानगर दोन नावं नवीन ठेवलेले आहेत पण जुने नावं काही डोक्यातले आपले जात नाही. तसं ही देहबुद्धी सुद्धा अत्यंत जुनी आहे. अनंत जन्मापासून आपण मी देह आहे या कल्पनेमध्ये सातत्याने राहिलेले आहोत आणि त्याला धरूनच आपला सगळा व्यवहार चाललेला आहे. त्यामुळे आता एक दोन चार प्रवचन ऐकले आणि लगेच माझी आत्मबुद्धी झाली असं कधी कोणाचं होणं शक्य आहे का? आत्ता ताबडतोब होणं शक्य नाही. पण काही साधक असेही असू शकतात काना वचनाची ये भेटी ह्या पद्धतीने. पण गेल्या जन्मी त्यांची ती साधना पूर्ण झालेली आहे. पण जीवनमुक्तीचा अनुभव येण्याच्या अगोदर मृत्यूने त्यांना गाठलेला आहे आणि मृत्यू प्रसंगी सुद्धा तेच सगळं तत्वज्ञान तो अभ्यास केलेला त्यांना आठवत असल्यामुळे पुढचा जन्म त्यांना जो आहे तो चांगल्या घराण्यामध्ये मिळतो. आणि मग आपण म्हणतो की लहानपणापासूनच त्यांना हे सगळं ज्ञान आहे. आता ज्ञानेश्वरी ज्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली त्याच्यात तिप्पट चौपट आता आपलं वय आहे. पण तरीही ज्ञानेश्वरी आपल्याला समजत नाही. मग त्यांचा हा अभ्यास किती आधीपासूनचा आहे ते त्यांच्या अभंगातही सांगतात, मागली या जन्मी मुक्त झालो. म्हणजे हा अभ्यास त्यांचा आधीपासूनचा आहे. मग अभ्यास आपल्या सोबत जसाच्या तसा येतो. म्हणून अत्यंत मनापासून आवडीने या संत ग्रंथाचा अभ्यास जो आहे तो आपण केला पाहिजे आणि तो करताना जीवनमुक्ती किंवा देव आणि भक्त यांचं ऐक्य हा विषय डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. हेच एक ध्येय. ह्याच्यातून दुसरं तिसरं काही प्राप्त करायचं नाही. समर्थ म्हणतात देहे भान हे ज्ञान शस्त्रे कुडावे. श्रवणाच्या माध्यमातून परोक्ष ज्ञान होतं. दोन शास्त्रामध्ये शब्द येतात आपल्या समोर, एकाला परोक्ष ज्ञान म्हणतात, एकाला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आता परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दांच्या साह्याने व्यवस्थित त्याचा अर्थ आत उलगडल्यानंतर जे ज्ञान होतं त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. नाही तर परोक्ष ज्ञान म्हणजे व्याख्या पाठ आहे. आता इथं बसलेल्या आपल्याला प्रत्येकाला व्याख्या पाठ आहे. शंकराचार्यांनी सांगितलं ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा, ही व्याख्या सगळ्यांना पाठ आहे. पण तसं होतंय का, कळलंय का, ते जर आपण विचारायला गेलो, पाहायला गेलो आतल्या आत, तर तसं काही अजूनपर्यंत आपल्या ठिकाणी झालेलं नाही. मग परोक्ष ज्ञान म्हणजे ते कळणं आणि त्याप्रमाणे वागायला सुरुवात करणं.
आता 7वी-8वीत असताना आपल्याला आई हा विषय दिला जातो निबंधासाठी. तेव्हाही आपण निबंध लिहितो, सुंदर लिहितो, 3-3, 4-4 पानी तो निबंध लिहितो. मग आता ते आईचं जे काही ज्ञान आहे आपल्याला, त्या अनेकांच्या कविता वाचून, अनेकांचं त्याविषयीचे निरूपण ऐकून आपण ते लिहिलेलं असतं, पण ते ज्ञान परोक्ष आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष आपल्याला पहिलं अपत्य होतं त्यावेळेला जे आईचं ज्ञान आहे त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. किती सोपं आहे आता परोक्ष अपरोक्ष. ते शब्द ऐकले की आज भीतीच वाटते की अरे काय आहे, पण ज्या वेळेला आपण त्याचा अर्थ लक्षात घेतो तेव्हा अत्यंत सोपं आहे. मग आता हे असं अपरोक्ष ज्ञान ब्रह्माविषयीचं सुद्धा झालं पाहिजे. आईचं जसं अपरोक्ष ज्ञान झालं ते केव्हा झालं, तर जेव्हा आपल्याला पहिलं अपत्य झालं तेव्हा. आईपणा म्हणजे नेमकं काय आहे हे त्याला वाढवताना आपल्या जास्ती लक्षात यायला लागलेलं आहे. तसं मी ब्रह्म आहे म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याला ब्रह्मरूप झाल्याशिवाय कळणार नाही. प्रत्यक्ष तिथपर्यंत काय झालं पाहिजे, आपली प्रगती, आपला अधिकार, परमार्थ क्षेत्रामध्ये अधिकार वाढवण्याला अतिशय महत्व आहे. ते आहे त्या ठिकाणीच राहायचं नाही. आता अगदी सुरुवातीला आपण बद्ध होतो, बद्धाचा नंतर मुमुक्षु होतो, मुमुक्षुचा नंतर साधक होतो आणि साधकाचं रूपांतर सिद्धात होऊ शकतं. म्हणून ही प्रगती जी आहे ती आपली होत जायलाच पाहिजे. नाही तर नर्मदेतले गोटे सगळ्यांचे प्रवचन ऐकतो, सगळ्यांचे कीर्तन ऐकतो, भरपूर श्रवण करतो, पण चित्तामध्ये मात्र कशाचाही अजून काही उजेड पडला नाही आणि क्रिया पालटण्यासाठी त्याचा काहीही उपयोग झाला नाही. असं होता उपयोगाचं नाही. मग देहभान जे आहे ते तुम्हाला आम्हाला सातत्याने होतच राहणार आहे. आणि किती प्रकाराने ते मी देह आहे म्हटल्यानंतर त्या देहाला धरून असणारे सगळे विशेष हे आपण आपल्याला जोडून देतो. स्वरूप आहे, सुंदर आहे, इतकी उंची आहे, इतकी जाडी आहे, हे लागतं ते लागतं, ह्या पद्धतीने सगळ्या त्या देहाविषयीचे विषय. त्यानंतर देहात आत असणारा जो जीवात्मा आहे त्याचा एक स्वभाव 3 गुणांना धरून असतो. त्या स्वभावांचा सुद्धा सतत तुम्हाला आम्हाला अभिमान असतो की नाही, मला हे आवडतं, मला ते आवडतं, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही. या स्वभावामध्ये आपण किती गुंतलेले आहोत आणि त्याच्यामुळे घरात किती वादविवाद होतात त्याचा आपण थोडासा जर आढावा घेऊन पाहिलं तर लक्षात येतं की हे सगळे जे आहे की जिथं अत्यंत ते मी माझं धरून बसलेले आहे. आता जे जे माझं आहे ते काय करायचं आहे, आपल्याला विचाराने बाजूला सारायचं आहे. खऱ्या मीचा शोध घेताना, ज्याला तत्वम पदार्थ संशोधन असं मोठं नाव आहे, खऱ्या मीचं स्वरूप ओळखताना, मग त्यावेळेला आपल्या समोर काही विचारसरणी ज्या आहेत त्या शास्त्राने ठेवलेल्या असतात. आता खऱ्या मीचं स्वरूप ओळखताना जे जे माझं आहे ते ते मी नाही असं एक वाक्य संत आपल्या समोर ठेवतात. आता हा ग्रंथ माझा आहे, पण मी म्हणजे ग्रंथ आहे का? आता या घरात जे कोणी राहतं ते म्हणतात की घर माझं आहे, पण मी म्हणजे हे घर आहे का? घर माझं आहे बरोबर आहे, आणि ज्या ज्या गोष्टीला मी माझं म्हणते ते ते माझ्यापासून भिन्न असतं, ते ते माझ्यापासून वेगळं असतं. आता इथपर्यंत हे छान वाटलं आपल्याला. आता त्याच्या पुढे आपलं ज्या वेळेला प्रवासाने खूप प्रवास झालेला असेल तर डोकं दुखतं, हात दुखतो, पाय दुखतात, त्यावेळेला आपण त्याला काय म्हणतो? माझं डोकं ठणकायला लागलं, माझं पोट दुखायला लागलं, माझे पाय दुखायला लागले. मग या सगळ्या अवयवांना माझं म्हणतो म्हणजे ते मी नाही. पहिलं वाक्य लक्षात ठेवायचं एक सोडवताना की म्हणजे ते मी नाही. आता शरीर माझं आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा शरीर म्हणजे मी नक्की नाही. शरीर म्हणजे मी नक्की नाही. आता स्थूल शरीराविषयी हा निर्णय झाला. आता त्याच्या आतमध्ये जे अंतःकरण आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्याही वेळेला आपण शब्द कसे वापरतो? आज माझं मन प्रसन्न आहे, म्हणजे मनाला काय म्हटलं? आज माझी बुद्धी अजिबात काम करत नाही, मनाला काय, बुद्धीला काय म्हटलं? माझी म्हटलं. माझं चित्त एकदम खवळलं, अहंकार एकदम खवळला, दोन्हीला सुद्धा काय म्हटलं आपण? माझं म्हटलं. म्हणजे हे अंतःकरण नावाचं जे सूक्ष्म शरीर आहे तेही खऱ्या मीचं स्वरूप नाही. ते माझं आहे, त्याचा मी उपयोग करते, हे सगळं बरोबर आहे, पण ते म्हणजे मी नाही. लक्षात काय घ्यायचंय?
ते म्हणजे मी नाही. आता इथे काय, देहे भान हे ज्ञानशस्त्रे खुडावे, या सगळ्या अभ्यासाने, ह्या विचारांनी ज्या ज्या वेळेला मी माझेचा अभिमान चित्तामध्ये जागृत होईल, त्या त्या वेळेला अरे हे सगळं मला जाणवत आहे पण हे माझं स्वरूप नाही, असं आमच्या काय झालं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. आता एखाद्याने जर मला उंचीवरून नावं ठेवले, दिसण्यावरून नावं ठेवले, तर त्यांनी माझ्या खऱ्या स्वरूपाला नावं ठेवलेले आहे का भासणाऱ्या रूपाला नाव ठेवलेले आहे? मग त्याचा किती भाऊ करायचा? आता दुःखातून सोडवणूक करून घेतात ना, या पद्धतीने हे विचार सांभाळावे लागतात. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. आता जसं अंतःकरण म्हणजे मी नाही हे आपण पाहिलं, तसं प्राणाला सुद्धा आपण काय म्हणतो? उन्हातून आपण जर आलो तर उन्हाने माझे प्राण एकदम कासावीस झाले, मग प्राणाला सुद्धा काय म्हटलं? मग जो सांगतो त्याचे जाऊ दे. प्राणांना सुद्धा माझं म्हटलं, म्हणजे प्राण म्हणजे सुद्धा मी नाही, ज्याला मी कधीही माझं म्हणत नाही, असं चैतन्य मात्र मी आहे, असा विचार या ठिकाणी करायचा. आणि ज्ञानशस्त्रे खुडावे म्हणजे जेव्हा जेव्हा हे अभिमान आमच्या मनामध्ये आलेले माझ्या लक्षात येतील. आता अजून एक फजिती मोठी आहे, ज्या मनाला मी माझं मन समजते, ते मन स्वतःच्या हिताचा विचार करण्याऐवजी दुसऱ्यांच्या सगळ्या गोष्टीचाच विचार करत राहतं. आपलं मन म्हणतो पण आपल्याजवळ किती असतो ते उपयोगात आणण्यासाठी? सदैव विचार कोणाचा आहे त्याच्यात? त्या मनाची आपण धर्मशाळा करून टाकलेली आहे. काय करून टाकली? कोणीही यावे, टिकली मारवणी जावे, त्याप्रमाणे या मनामध्ये कोणी येतं, कुठलाही विचार देतं, किती काळ रेंगाळत राहतो आणि तो मला किती त्रास देत राहतो, याचं आपण बघून पाहावं, म्हणजे गणित मांडावं. असं आयुष्य आमचं किती वाया गेलेलं आहे की ह्या पद्धतीने वाया घालवून आमचं नको त्या गोष्टींचा विचार करून किती आमच्या मनाला आम्ही शिणवलेलं आहे. तर आता इथून पुढे ते बंद करायचंय. ज्ञानशस्त्रे खुडावे, जेव्हा जेव्हा मनामध्ये असे काही विचार येतील त्या त्या वेळेला, आता एवढं विचार करण्याचं बळ आमच्या जवळ जर नसेल तर सोपा उपाय आहे. जेव्हा जेव्हा नको नको त्या गोष्टी मनात येतील तेव्हा रामकृष्ण हरी म्हणायला काही हरकत आहे का? मन तिथून बाजूला करणं हा उपाय जो आहे तो अनेक पद्धतीने आम्ही करू शकतो. मग नामस्मरणाचा कधी विचार करावा, नाम घ्यावं, तर कधी शास्त्रशुद्ध विचार करावे, तर कधी परमेश्वराचं आठवण ठेवून या गोष्टींपासून स्वतःला दूर करावं. कारण त्या गोष्टींना धरून बसलं की दुःख जे आहे ते सतत 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 आमच्या चित्तामध्ये सुरूच राहणार आहे. आणि ते दुःख तर मला नको आहे, मला आनंदाने जगायचं आहे, मला सतत सुख हवं आहे. मग दुःख देणारे विचार कशाला मनामध्ये ठेवावे? पण ठेवतो की नाही? आपलं अंतःकरण केव्हा दुखतं? फार छान विषय आहे. लहान होते मी, 5-6 वर्षाची, त्यावेळेला रात्री एकाएकी कान ठणकायला लागला. आता कानाचं किंवा पोटाचं दुखणं जे असतं ना, ते असं रात्रीच उमळतं. स्वतः पेशंटलाही झोपू देत नाही, अवतीभोवती जे असतात त्यांना सुद्धा झोपू देत नाही. आता घरगुती उपचार म्हणून आईने जे काय करायचं ते लसणीचं तेल वगैरे घालणं, शेकणं वगैरे सगळं काही केलं, पण कानाचं दुखणं काही थांबलं नाही. मी सकाळी उठून वडिलांनी ENT स्पेशालिस्ट कडे मला नेलं. आता त्यावेळेच्या 50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी, 50 काय 60-70 वर्षापूर्वीची गोष्ट. तर त्यांना डॉक्टरांकडे नेल्यावर डॉक्टरांनी बॅटरीच्या उजेडामध्ये कान तपासला. नंतर त्यांच्या जवळ जो कंपाऊंडर वगैरे जे असतात त्या वॉर्ड बॉयला सांगितलं त्यांनी, अरे एक ती औषधांनी भरलेली पिचकारी घेऊन ये आणि एक ट्रे घेऊन ये, आणि कानात ते औषधीचा पाणी जे आहे त्याची फवारणी केली की ताबडतोब तो मळ सगळा ट्रे मध्ये येऊन पडला. म्हणजे कान दुखण्याचं कारण कानात साचलेला मळ आहे, तसं मन दुखण्याचं कारण मनात साचलेला मळ आहे. मग आता तो काढला पाहिजे की नाही आम्ही? मग तो मळ एवढा कशामुळे वाढलेला आहे? तर मी आणि माझ्याचा जेवढा व्याप तेवढा तो मळ वाढत जातो. द्वंद्व, त्रिपुटी, सुखदुःख, द्वंद्वाचा अनुभव, या सगळ्यांना मळ असं म्हटलेलं आहे. मी आणि माझं हा जो मोह आहे तो मळाचा खडा झालेला आतमध्ये आमच्या आहे. आणि तो जर आम्हाला काढायचा असेल तर संतांनी सांगितलेले उपाय आम्ही काय केले पाहिजे, तर स्वतःवर ते केले पाहिजे. हे महत्वाचं आहे. नाही तर ऐकलं सोडून दिलं तर त्याचा उपयोग होऊ शकत नाही. की देहे भान हे
ज्ञानशास्त्रे खुडावे. देह म्हणजे मी आहे असं जे देह तादात्म्य तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, ते कालही आपण एक उदाहरण पाहिलं की देह तिथंच असतो आणि आपण म्हणतो ते गेले. ह्याचाच अर्थ देह म्हणजे मी नाही. त्या देहाचा व्यवस्थित साधन म्हणून उपयोग करायचा आहे, त्याला जपायचं आहे, त्याला काय करायचं आहे तर सांभाळायचं आहे, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण देह म्हणजे मी नाही हे मात्र पक्क आतमध्ये असलं पाहिजे. आणि त्याला समर्थ रामदास स्वामी साधना सांगतात, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. ज्या ज्या वेळेला मला मी देह आहे वाटेल त्या त्या वेळेला नाही. संतांनी सांगितलेलं तू देह नाहीस, तू कोण आहेस तर आत्मा आहेस, असे जी आठवण आहे ती सातत्याने करणे हेच तर साधनेचं स्वरूप आहे. समर्थ म्हणतात, अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी. सगळ्यात मोठा मुकुटमणी काय आहे अभ्यासाचा? हे सगळं कशासाठी चाललेलं आहे? त्या अभ्यासासाठीच चाललेलं आहे ना, ते लक्षात राहावं, अनुसंधान सतत टिकावं म्हणून हे चाललेलं आहे. पण हे सगळं लक्षात राहतं पण अनुसंधान निसटून जातं. असंही होतं की नाही, शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर ते सुद्धा ती पण एक आमची फसण्याची जागा आहे. तर तिथून सुद्धा तुम्ही आम्ही स्वतःला काय केलं पाहिजे, सोडवलं पाहिजे. ह्याच्याही पुढे जाऊन एक माझं आपण कशाला म्हणतो, मंदाताई म्हणे एकदा बीपीचा त्रास होत होता म्हणून त्या डॉक्टरांकडे गेल्या. आणि डॉक्टरांकडे गेल्यावर त्या म्हणल्या, डॉक्टर साहेब माझा जीव फार घाबरा घुबरा होत आहे. आता जीवाला काय म्हटलं त्यांनी? माझा जीव. म्हणजे तो पण मी नाही. मग मी कोण आहे? त्या जीवाच्या आतमध्ये असणारं जे चैतन्य आहे ते मी आहे, असं सातत्याने तो निश्चय जो आहे तो आपल्यावर आपण बिंबवून घ्यावा लागतो. आणि त्याच्यासाठी आपल्या समोर साधन आहे, मोटके निमिषभरी देतू जाय. की फार काही काळ आपल्याला मागितला नाही हो संतांनी किंवा भगवंतांनी. दिवसभरातून जेव्हा शांत वेळ मिळेल त्या वेळेला किमान एक 5 मिनिटं तरी बसण्याचा प्रयत्न करा शांतपणे आणि स्वतःला समजून सांगा, तू देह नाही, तू मन नाही, तू प्राण नाही, तू जीव पण नाही, तर तू चैतन्य आहेस, आत्मा आहे, असं स्वतःला समजून सांगण्यासाठी जी साधना असते त्याला सोहम साधना असं म्हणतात. आणि त्यासाठी एक 5 मिनिटं तरी स्वतःला समजवावं लागतं. आता मी देह आहे ही कल्पना तर आहेच आहे, पण त्या देहासोबत अनेक नाते आता जोडले गेलेले आहेत. देह संबंधी असंच म्हणतो आपण सगळ्या नात्यांना. ज्याच्या पोटी जन्माला आलो म्हणजे देह त्यांच्या माध्यमातूनच, देहाच्या माध्यमातूनच जन्माला आला म्हणून ते आमचे आई वडील झाले, म्हणजे देह संबंधीच आहेत की नाही. त्यांच्या पोटी अजून जे जन्माला आले ते आमचे भाऊ बहिणी झाले. नंतर आमच्या पोटी आलेली कन्या दुसऱ्याला दिली त्यावेळेला ते आमचे संबंधी झाले. म्हणजे देहाशी संबंधित हे सगळे नाते आहेत. मग आता देह म्हणजेच मी नाही तर हे सगळे नाते म्हणजे मी त्याचा खूप अभिमान असण्याची काही गरज आहे का? मग आता व्यवहारात तर ते निभवायचे आहेत की नाही. गंमत कशी आहे, व्यवहारात हे सगळे नाते निभवायचे आहेत, पण ते मी आहे असं जर आतमध्ये सारखं माझ्या राहत असेल तर मी ब्रह्म आहे किंवा मी आत्मा आहे ही साधना होणारच नाही. ही साधना होणारच नाही. मग आता हे सगळं जे आहे आतलं नात्यासंबंधीचं, मग आता नाते घट्ट नात्यासंबंधीची जाण आतमध्ये असले किंवा तो माझ्याशी असा वागला, त्याचं मी तितकं केलेलं आहे, तो माझ्यासाठी काहीच करत नाही, त्याने माझा अपमान केला आहे, मान अपमान सगळं हे नातेसंबंधामध्ये आहे. आहे की नाही? या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यातून दुःख आहे का सुख आहे? दुःखच आहे. मग हे दुःख देणारे नाते संबंध म्हणजे घरी जाऊन कोणाला सांगायचं नाही मी आजपासून तुमची कोणी नाही असं बिलकुल बोलायचं नाही. पण आतमध्ये मात्र हे सगळं छान समजलं पाहिजे आम्हाला की देह संबंधी नाते आहे, देहच टिकणाऱ्या नाही तर हे नाते संबंध सुद्धा कायमस्वरूपी टिकणारे आहेत का? तेही कायमस्वरूपी राहणारे नाहीत. तेही कधी कधीतरी देण्या घेण्याचे. समर्थांची छान ओवी आपल्या समोर आहे. समर्थ त्या ठिकाणी म्हणतात की कर्मयोगे सकळ मिळाले, एके स्थळी जन्मास आले, ते तुवा आपुले मानिले, फटरे पडत मूर्खा. की देण्या घेण्याचे काहीतरी संबंध आहेत प्रारब्धाने, गेल्या जन्मीचं काही ऋण कोणाचं आपल्यावर राहिलेलं आहे, कोणाचं काही राहिलेलं आहे. मग तोपर्यंत हे सगळे आपण एकत्र आहोत.
पण ते कुठल्या ना कुठल्या कारणाने ते जर संपलं तर मग कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रत्येक जण एकमेकापासून दूरच जाणार आहे. मग नोकरीच्या निमित्ताने मुलं तिकडे जातील, तर कधी अजून दुसऱ्या कुठल्या कारणाने तिकडे जातील, पण दूर जाणे, जिथं संयोग आहे तिथं वियोग आहे. आणि देहधारी सगळ्यांचा हा संयोगच झालेला आहे, त्यामुळे तिथं वियोग हा ठेवलेलाच आहे. मग संयोग वियोगाचं दुःख आणि सुख मानण्यापेक्षा जिथं संयोगही नाही वियोगही नाही, जिथं दुसरं काही निर्माणच झालं नाही, असं चैतन्य सर्वांच्या मध्ये एकच आहे ना, मग त्याचा विचार केला तर आम्ही या सगळ्या दुःखातून सुटू शकू की नाही. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? विचार करावा लागतो, साधना करावी लागते. विचार साधना ही फार मोठी साधना आहे, पण ती आमच्या लक्षातच येत नाही. आम्ही काय करतो, थोडंफार काहीतरी माळा ओढल्या, जप केला की आमचं झाल्यासारखं आम्हाला वाटतं. इथं देहे भान आहे, ज्ञानशस्त्रे खुडावे. आता ज्ञानशस्त्रे खुडावे असं ज्या अर्थी म्हणतात, त्या अर्थी श्रवणाच्या माध्यमातून आम्ही मी कोण आहे हे शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेतलंच पाहिजे. असं बरोबर आलं की नाही तिथं? नाहीतर हे कधीच ऐकलं नसेल तर आपण त्याच समजुतीत राहतो. शेवटपर्यंत मी आई आहे, मी ब्रह्म आहे असं मला कधीच समजत नाही. शेवटपर्यंत मी सासू आहे, शेवटपर्यंत मी कोणाची तरी कन्या आहे, बहीण आहे. बघा, आपण आतून निरीक्षण करायचं आपल्या वृत्तींचं. किती ठिकाणी किती जणांच्या वृत्ती गुंतलेल्या आहेत. काहींच्या घरादारात गुंतलेल्या आहेत, काहींच्या नातेसंबंधात गुंतलेल्या आहेत, काहींच्या सोन्या नाण्यामध्ये गुंतलेल्या आहेत. असं सर्व ठिकाणी या अंतःकरण वृत्ती गुंतलेल्या आहेत. आत या ना, आत या. असं कुठं कुठं तरी आमच्या अंतःकरण वृत्ती गुंतलेल्या आहेत. आणि जिथं गुंता जास्त आहे तिथं जाणव्याचा गुंता झाल्यानंतर आपल्याला माहितीये सोडवताना किती त्रास होतो. आता हा सगळा जो भावभावनांचा एवढा गुंता झालेला आहे, तो सोडवण्याचा किती मोठा प्रयत्न तुम्ही आम्ही सुद्धा केला पाहिजे. मग करतो का? प्रश्न काय आहे? खाली गुंता सोडवला पाहिजे. मग आता सोडवण्याचा प्रयत्न आमच्याकडनं चालू आहे का हे असंच जीवन असतं असं आम्ही ठरवून टाकलेलं आहे? नक्की काय आहे? तर असंच आहे असं आम्ही ठरवून टाकलेलं आहे. संत म्हणतात, दुःख नव्हे ओखदा एवढे, आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये आनंद नाही ओखदा एवढा. असं दोन्ही ठिकाणी काय आहे तर एकदम फरक झालेला आहे. आता जर आपण थोडासा विचार केला की या संतांच्या जीवनचरित्राचा, तर समर्थांनी किती लहानपणी सगळ्याचा त्याग करून ते निघून गेलेले, संघ सोडून निघून गेलेले सगळ्या गोष्टी. कुलकर्णी पद होतं त्यांच्याकडे, म्हणजे श्रीमंतीत असणारे समर्थ रामदास स्वामी आहेत. तुकाराम महाराजांचं आपण पाहतो की त्यांचा सगळा धंदा बसलेला होता. मग आता दोन्ही उदाहरणं आपण पाहतो की श्रीमंत असला तरी परमार्थ सिद्धीला नेऊ शकतो, आणि अत्यंत परिस्थिती जर गंभीर असली व्यावहारिक तरी सुद्धा विचार आणि परमार्थ जो आहे तो सिद्धीला नेऊ शकतो. आता सगळं सुखसोयींनी युक्त घरामध्ये तुम्ही आम्ही राहतो, पण सुख मात्र तिथं आपल्याला अजून गवसलेलं नाही, पूर्ण सुख. आणि यातलं एकही गोष्ट तुकाराम महाराजांकडे नव्हती, पण मुखामध्ये अभंग काय आहे त्यांच्या? आनंदाचे डोरी आनंद तरंग. आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद. असं दोन्ही मधलं जे तफावत आहे ती भरून काढण्याचं काम हे वेदांत शास्त्राचं ज्ञान जे आहे ते नक्की आपल्याला करून देतं. पण त्या ठिकाणी काय पाहिजे तर थोडा तरी रस असला पाहिजे ते जाणून घेण्याच्या बाबतीमध्ये. नाहीतर आमची आपली भक्ती बरी असं आपलं चालतं आणि शेवटपर्यंत हे ऐकणं काही होतच नाही. विदेहीपणे भक्ती मार्गाची जावे. अगदी सुरुवात आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, आणि त्याची आठवण अधूनमधून परत परत समर्थ आपल्याला करून देतात. आता विदेहीपणे म्हणजे ज्ञानशस्त्रांनी ज्याला स्वतःची देहबुद्धी सतत बाजूला करण्याचं काम जो सतत करतो तो हळूहळू विदेही अवस्थेला पोहोचून जातो. विदेही अवस्थेला पोहोचतो म्हणजे त्या मृत्यू पंथाने जातो असं नाही. मुक्तीचे दोन प्रकार आपल्याला माहिती आहे, एकाला विदेह मुक्ती म्हणतात, एकाला जीवन मुक्ती असं म्हणतात. आता विदेह मुक्ती म्हणजे देह सोडल्यानंतर जी मिळते त्याला त्या ठिकाणी विदेह मुक्ती म्हणतात, आणि देह असतानाच ज्या मुक्तीचा अनुभव आपल्याला लुटता येतो त्याला जीवन मुक्ती असं म्हणतात. कुठली श्रेष्ठ आहे? पण आपल्याला सगळ्यांना आवड काय असते माहिती का?
जीवन मृत्यूनंतरचे तत्वज्ञान असं म्हटलं तर त्याला एवढी गर्दी असते पहा. आता मृत्यू पूर्वी मला काय करायचं आहे हे जाणून न घेता मृत्यूनंतर काय होणार आहे, मग कुठं जाणार आहे, मग पुढे काय होणार आहे ह्याच्याशी काय घेणं देणं आहे खरं सद्यस्थितीत आम्हाला. मृत्यू येण्याच्या आत मी काय काय करू शकते हे मी तपासलं पाहिजे, पण त्याला काही गर्दी होत नाही. आणि गर्दी मात्र अशा ठिकाणी होऊन जाते आणि ते ऐकायला सगळे लोक फार उत्सुक असतात. कारण एक महत्वाचं आहे, करायचं काहीच नसतं, फक्त जाणून घ्यायचं असतं. तिथे काय आहे की फक्त उत्सुकतेपोटी जाणून घ्यायचं असतं, करायचं काहीच नाही. मग इथं शब्द जो समर्थांनी विदेह असा वापरलेला आहे किंवा उपयोगात आणलेला आहे, तो विदेह म्हणजे देह असतानाच देहासक्ती ज्याची पूर्ण गळून पडलेली आहे अशांनी सुद्धा शेवटपर्यंत भक्तिपंथानीच गेलं पाहिजे. आता काय आहे ज्ञानोत्तर भक्ती असं ज्याला म्हणतात, ती समर्थ इथं आपल्याला सांगतात की ज्ञान झाल्यानंतर सुद्धा मी ब्रह्म आहे असा बुद्धीचा निश्चय झाल्यानंतर सुद्धा खरोखरी त्या महात्म्यासाठी काहीच करणे शिल्लक राहत नाही. पण देह असेच तोवर त्यांनी जर हे केलं नाही तर मागच्या लोकांना आदर्श राहील का? त्याच्या मागून जे येणार आहे ते आपल्याला माहिती आहे की पंतांना काही पाठीची गरज नसते, पण येणाऱ्या मुलांसाठी त्यांनी ती पाठी काय करायची असते तर सांभाळून ठेवायची असते. तसं इकडं तरतेनं बुडून नेदावे म्हणून आता भक्ती मार्ग म्हटल्यानंतर दोन प्रकारच्या भक्ती आपल्या समोर सांगितलेल्या आहेत. एक प्रेमलक्षणा भक्ती आणि दुसरी ज्ञानलक्षणा भक्ती. संतांनी या दोन्हीही भक्तीचा उपयोग करून स्वतःची साधना पूर्ण केलेली आहे. ही श्रेष्ठ का ती कनिष्ठ असा वाद घातलेला नाही. ज्यांचं अंतःकरण भावना प्रधान आहे ते प्रेमलक्षणा भक्तीच्या माध्यमातून भाव स्थिर करून पुढे पुढे जाऊ शकतात. आणि ज्यांचं अंतःकरण म्हणजे बुद्धी प्रधान आहे, विचार करण्याची ताकद ज्यांच्या जवळ आहे, ते ज्ञान मार्गाने पुढे जाऊ शकतात. पण नुसतंच प्रेम लक्षणांनी पुढे गेलो आणि निर्गुण ब्रह्मापर्यंत पोहोचलोच नाही तरी उपयोग नाही. आणि नुसतंच ज्ञान मार्गाने सगळे विचार साठवलेले आहेत पण सर्वाभूती प्रेम निर्माण झालं नाही, भगवंत सर्वत्र आहे हे जर कळलं नाही तर तेही उपयोगाचं नाही. व्यास मुनींच्या बाबतीतलीच कथा आपल्याला सगळ्यांना माहिती की एवढे सगळे 4 वेद वगैरे 18 पुराण हे सगळं लिहून झालं तरी अंतःकरणाची शांती जी आहे किंवा आनंद जो आहे तो त्यांना प्राप्त झालेला नव्हता. भागवतकार बसलेले तिथं, भागवत सांगते मी सुद्धा आश्लेषा. तर त्यांना परत नारद मुनींनी येऊन काय सांगितलेलं आहे की तू आता भागवत म्हणजे भगवंताच्या लीला ज्या आहेत त्याचं तू आता वर्णन करायला सुरुवात कर, म्हणजे तुला जो आनंद पाहिजे चित्ताला तो प्राप्त होईल. आणि म्हणून काय आहे की भक्ती ज्ञानयुक्त आणि प्रेमयुक्त दोन्हीचाही संगम जसा संतांच्या हृदयात झालेला आहे तसा तुमच्या आमच्या ठिकाणी सुद्धा ही श्रेष्ठ ती कनिष्ठ असं न म्हणता दोन्हीच्या संगमामध्ये साधकांनी स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संतांचे सगळे ग्रंथ जर आपण पाहिले तर तिथं फक्त निर्गुण निराकाराचं वर्णन आपल्याला सापडतं. दासबोध आता वाचनात आला असेल आपल्या सगळ्यांच्या, तर त्या ठिकाणी सगुण रामाचं काहीच वर्णन नाहीये. पण संतांचे त्याच रामदास स्वामींनी केलेले अभंग जर आपण पाहिले तर राम सावळा सुंदर कासे शोभे पितांबर वगैरे वगैरे त्यांचे जे सुंदर सुंदर अभंग आहेत ते पूर्ण सगुणाच्या वर्णनाने भरलेले आहेत. मग सगुण आणि निर्गुण वाद नाही घालायचा, मग करायचं काय आहे तर सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे हे लक्षात ठेवून सगुणाचं सुद्धा आलंबन स्वीकार. कायम निर्गुणाच्या आलंबनात निर्गुणात निरालंबच आहे ते, पण आलंबनाशिवाय जगण्याची तुम्हाला आम्हाला सवय नाही. आणि म्हणून सगुणाचं आलंबन घ्यायचं आहे, पण ते घेता घेता आपल्याला पोचायचं कुठपर्यंत आहे तर निर्गुण निराकारापर्यंत पोचायचं आहे. हे ध्येय जे आहे ते मात्र तुम्ही आम्ही विसरायचं नाही. पुढे समर्थ म्हणतात की भक्ती मार्गाने जाण्याचा प्रयत्न करता करता उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता आतापर्यंत आपली चालू असलेली भक्ती सगळ्यांना त्याचा अभिमान आहे, आपण स्वतःही म्हणतो नाही नाही आम्ही भक्त आहोत भगवंताचे. आमची उपासना तिथपर्यंत गेलेली आहे का? उपासनेनंतरचा भाग भक्तीचा येतो आणि भक्ती शब्दाचा अर्थ आहे
भगवंत किंवा श्री गुरु यांच्यावरच्या नितांत प्रेमाला भक्ती असं म्हणतात। आता मी भगवंताची भक्त स्वतःला म्हणून घेत असेल तर परदेशी गेलेल्या मुलाची आठवण येऊन जसे डोळे पाणावतात तसं भगवंताच्या आठवणीने कधी होतंय का? आता प्रेमाचं एक लक्षण म्हणजे काय आहे, त्याचं स्मरण होतं क्षणी चित्त ओलं होतं। मग असं भगवंताच्या प्रेमाने कधी आमचं ओलं झालंय का? मग भगवंताचे भक्त आहोत म्हणतो पण त्याच्याविषयीचं प्रेम मात्र आतमध्ये पूर्ण जागृत झालेलं नसेल तर कुठंतरी काहीतरी आमचं कमी आहे। कोरडवाहू जमीन अजून इथं आहे, पोलीस उपयोगाची ती झालेली नाही, ती करून घेतली पाहिजे। आणि शास्त्राचा अभ्यास करत असताना, संतांच्या संगतीत श्रवण करत असताना, भक्ती मार्गाने जात असताना काही विधी आणि काही निषेध असे तुमच्या आमच्या समोर शास्त्राने ठेवलेले आहेत। 3 विधी 3 निषेध सगळीकडे प्रसिद्ध आहे। आता ते विधी निषेध अभ्यासाचे असतील तर काय वेदांत पासून आम्ही सुरुवात करावी का? आता आयुष्याचा काळ राहिलेला आहे किती? काळकाम वेगाचं गणित प्रत्येकाने करायचं की आता तो किती वेळ राहिलेला आहे, त्याच्यापेक्षा आता काय संतांनी जे सांगून ठेवलं त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि तिथून पुढे आपली प्रगती जी आहे ती करून घ्यायची। मग 3 विधी कुठले सांगितलेले आहेत? नामस्मरण करा, सदाचरण करा आणि सतत श्रवण करा, हे 3 विधी सांगितलेले आहेत। आणि 3 निषेध म्हणजे या गोष्टी करू नका, परस्त्री, निंदा आणि परधन। आता परस्त्री जिथं शब्द येतो तिथं आपण परपुरुष असं आपल्यासाठी करून घ्यायचा तो। मग आता या 3 गोष्टी करू नका सांगितल्या। पहिल्या 2 तर जाऊ द्या, आपण फारशा काही कोणी त्याच्या मागे जातच नाही, पण परनिंदेशिवाय आपण राहू शकतो का? जो तिसरा समोर नाही त्याच्याविषयी बोलत राहणं याला परनिंदा असं म्हणतात। परनिंदा म्हणजे काय, तर दोघी जणी जमलेल्या आहेत, तिसरा तिथं आलेला नाही प्रत्यक्ष, पण त्याच्याविषयी मात्र आमचं बोलणं सतत चिंतन त्याच्याविषयी जे चाललेलं आहे त्याला परनिंदा असं म्हणतात। आणि ही परनिंदा टाळलीच पाहिजे असं सर्व संत एकमुखाने सांगतात। नाथ भागवतात तर त्याच्यावर खूपच समर्थ यांनी, नाथ महाराजांनी आसूड ओढलेले आहेत आणि आमचा तो त्याच्याशिवाय दिवस जात नाही। खरं तोच वेळ जर आम्ही नामस्मरणात घालवला तर, शास्त्र अभ्यासात घालवलं तर वेळच वेळ की नाही आमच्याजवळ, पण आम्ही म्हणतो की नाही हो आम्हालाही हे सगळं करायचं पण वेळच मिळत नाही। मग तो जातो कुठे? मग ह्याच्यात जातो, तो आमचा वेळ नको तितक्या उखाळ्या पाखाळ्या करण्यामध्ये जातो आणि म्हणून आमची इकडं प्रगती होत नाही। हे आपण या ठिकाणी काय करायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे। विदेहीपणे भक्ती मार्गाची जावे, की सगुणाचं आलंबन स्वीकारावं आणि निर्गुणापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, हे नक्की काय करायचं आहे तर लक्षात घ्यायचं आहे। कारण त्याच्याशिवाय आपली पूर्ण जीवनमुक्तीपर्यंतचा जो प्रवास आहे ते होणं शक्य नाही। आणि म्हणून दोन्ही भक्तीचा आधार घ्यायचा आहे आणि हळूहळू आपला अधिकार वाढवत वाढवत आपण त्या निर्गुण निराकारापर्यंत म्हणजे स्वरूपापर्यंत स्वतःची ओळख करून घेण्यापर्यंत नक्की पोचायचं आहे। आता हे सगळं करत असताना हे जे विधी निषेधाचं पालन आहे ते तुम्हाला आम्हाला करावंच लागतं। पण ज्याला जीवनमुक्तीचा अनुभव आलेला आहे त्याच्यासाठी जरी हे विधी निषेध आता शिल्लक राहिलेले नाही, कारण तो जीवनमुक्त आहे, त्याला कुठलाच आश्रम नेम लागू पडत नाही। आता त्याला लागू पडत नसला तरी आतापर्यंत जे पालन करत आलेला आहे तोच ते पुढे करत राहणार आहे ना, का चुकीचं वागणार आहे का? वागणारच नाही। मग असे संत सुद्धा शेवटपर्यंत उपासना सांभाळतात। पाहतो आपण आता देव आणि भक्त एकच जरी झालेले आहेत तरी सुद्धा शेजारती पासून तर म्हणजे काकड आरती पासून तर शेजारती पर्यंत अशा सगळ्या संतांनी उपासना त्याचे पद लावून दिलेले आहेत की नाही। मग आता हे कशासाठी, की ह्या प्रपंचाच्या दलदलीमध्ये वाहवत न जाता सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याची आठवण येण्याची व्यवस्था म्हणून काकड आरती ते शेजारती, म्हणून कधीतरी जिथं हे सगळं चाललेलं असतं तिथे 4-5 दिवस तरी जाऊन राहावं, म्हणजे मग त्याचं काय होतं आपल्याला परत परत आठवण यायला सुरुवात होते। आता हे सगळं श्रवण झालं आपलं, ऐकलंय आपण, जे जे ऐकलेलं आहे ते ते आचरणात आणण्यासाठी जे एक बळ लागतं ते बळ सुद्धा आपल्याला कमवावं लागतं।
आता इथं विरक्ते बळे निंदे सर्वही त्यजावे असं तिसरी ओळ समर्थ इथं आपल्या समोर ठेवतात की जर खरोखरीच व्यवस्थित विचार रुजलेला असेल तरच त्याप्रमाणे आचार करण्याचं बळ माणसाच्या अंगात येतं. विचारच जर तकलादू असतील आतमधले तर आचार जमेल का? नाही नाही, 10-15 लोक असं वागताना दिसतात. मग मीच एकटा काय म्हणून असं वागू? अहो, जितकं चांगलं वागू तितकं समाजाकडनं त्रास होतो, त्याच्यापेक्षा यांच्यासारखं वागलेलं बरं, असं होऊन आपण लगेच चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गावरून जाऊ शकतो. पण इथंच त्याची काय आहे तर खरी गरज आहे. आणि त्या ठिकाणी विरक्ती म्हणजे अनासक्त अवस्था, जे जे चुकीचं आहे, जे जे मला त्रास देणार आहे, त्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःचे चित्त दूर नेण्यासाठी जी अनासक्ती लागते, विरक्ती लागते, ती सुद्धा तुम्ही आम्ही कमावलीच पाहिजे. विवेक आणि वैराग्य या दोन चाकावर परमार्थाचा रथ चाललेला असतो. यातलं एक जरी चाक मोडलं तरी सुद्धा परमार्थाचा रथ काय होऊन जातो? कोलमडून पडतो. म्हणून विवेक आणि वैराग्य दोन्हीही साधकाजवळ असावंच लागतं. आता हे सगळं कमावलं, जीवनमुक्त झालो. आता जीवनमुक्त झाल्यानंतर सुद्धा मला तो माझा विशेष वाटत असेल, आता त्याला सुद्धा काय म्हटलेलं आहे? आनंद भोजनामध्ये पडलेली माशी, असं डॉक्टर काकांची एक कविता आहे. त्यामध्ये ते म्हणतात की ह्या सहजपणाची माशी न पडवता येते. म्हणजे आता त्याच सुद्धा विरक्ती पाहिजे. वैराग्याचे अनेक प्रकार शास्त्राने आपल्या समोर ठेवलेले आहेत. त्यातला एक वैराग्याचा प्रकार आहे गुणगंध वैराग्य. म्हणजे मी अमुक आहे तमुक आहे ह्याच्याविषयी सुद्धा वैराग्य वाटलं पाहिजे. नाहीतर तो एक अभिमान चढतो ना. सगळेजण ज्या वेळेला टीव्ही पाहत असतात तेव्हा आम्ही सन सिटी मध्ये जाऊन प्रवचन ऐकत असतो. अभिमान चढला, झालं अभिमान चढला की सगळंच मुसळ केरात. की 3 दिवस आम्ही सगळ्यांनी संघ सोडला. कशाचा? टीव्हीचा. 2 तास का होईना टीव्हीचा संघ जो आहे तो सध्या सोडलेला आहे. मग आता ह्या संघ सोडण्याचा सुद्धा अभिमान जो चित्तामध्ये राहतो तोही त्या ठिकाणी राहता उपयोगाचं नाही. भांड कितीही स्वच्छ घासलं तरी हात फिरवल्यावर असं वाटतं की कुठंतरी काहीतरी लागतंय हाताला. तेवढं सुद्धा खरकट दूध जर त्या भांड्यात तापवायचं असेल तर त्याला ते चालत नाही, नाही तर ते नासून जातं. अगदी तसंच अंतःकरणामध्ये या विरक्ती विषयीची सुद्धा विरक्ती आणि त्या विरक्तीला आलेली सहजता ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. ऐकलं की वाटतं फार कठीण आहे, फार कठीण आहे. पण आता जे कठीण आहे, कठीण जरी असलं तरी असाध्य मात्र अजिबात नाही. असाध्य ते साध्य करिता सायास असं आपल्याला सांगितलेलं आहे. प्रयत्न करता करता आपण सगळेजण तिथपर्यंत नक्की पोहोचू शकतो. पण तो प्रयत्न कुठला पाहिजे? जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा हो परमार्थ. समर्थ म्हणतात श्रवण वारंवार करत राहिलो तर अंतःकरण जागर राहण्याचं काम जे आहे ते या श्रवणाच्या माध्यमातून होतं. श्रवण जर वारंवार नसेल तर मात्र कधीतरी ऐकलेलं परत विस्मरणात जातं आणि परत ऐकायला बसलो की परत सगळं काय होऊन जातं? त्या कानाने ऐकतो त्या कानाने विसरून जातो. असं श्रवण असून उपयोगाचं नाही. आता इथपर्यंत जीवाला सगळं सांगितल्यानंतर पुढच्या श्लोकात समर्थ म्हणतात जग म्हणजे काय, पिंड म्हणजे काय, पिंड आणि ब्रह्मांडाची आसक्ती सोडून आपण आता पुढे जायला लागलेले आहोत. हे सगळं करता करता ही संपूर्ण सृष्टी ज्यांनी निर्माण केलेली आहे त्या ईश्वराची ओळख तर करून घेतली पाहिजे की नाही. म्हणून मही निर्मिली देव तो ओळखावा. मही म्हणजे पृथ्वी. अरे इतक्या नियमितपणे या सृष्टीमध्ये अनेक गोष्टी चाललेल्या आपल्याला दिसतात, तेव्हा त्याचा नियामक कोणतरी असलाच पाहिजे की नाही. ज्या अर्थी सगळे ऋतुचक्र व्यवस्थित चाललेले आहेत, त्या त्या रोपांना तेच रोप एक चाललेले दिसत आहेत, त्या त्या प्राण्यांना तेच प्राणी परत होताना दिसत आहेत, त्या अर्थी या सगळ्या सृष्टी रचनेच्या मागे कोणीतरी एक चेतन असला पाहिजे. आणि हा जो चेतन आहे त्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे. तो ईश्वर आहे आणि ह्या ईश्वराची ओळख सुद्धा करून घेतली पाहिजे. ज्या अर्थी नियमाने काहीतरी चालताना दिसतं त्या अर्थी तिथं नियामक असला पाहिजे. आणि तो नियामक कोण आहे ते शोधून काढण्याचं काम नरदेहात आलेला जीवात्माच फक्त करू शकतो.
इतर दुसऱ्या प्राण्यांना इतकी विचारशक्तीच नाही, त्यांना बुद्धी जी आहे ती अत्यंत फार कमी जाणीवेची दिलेली आहे. आहार, निद्रा, भय, मैथुनांचे एवढ्या 4 जाणीवांपुरतीच त्यांची बुद्धी मर्यादित आहे. पण त्याच्या पलीकडचं कितीतरी गोष्टी पाहण्याची बुद्धी, विकसित करण्याची बुद्धी मानवाला दिलेली आहे की नाही. मग त्याचा उपयोग माणूस कुठं कुठं करतो. आकाशात किती तारे आहेत, मग मंगळावर जा, मग चंद्रावर जा, हा त्याच्यासाठी सुद्धा बुद्धीचा उपयोगच केला जातो. पण हे सगळंही शोधून काढलं, पण आतला परमेश्वर जर ओळखला नाही तर किती सुख, शांती, समाधान मिळणार आहे सांगा. बाकी सर्व गोष्टी शोधल्या तर नावलौकिक वाढेल, त्यात अजिबात वाद नाही. तुम्हाला अनेक गोष्टी त्या ठिकाणी पारितोषिक रूपामध्ये प्राप्त होतील, नावलौकिक वाढेल, सगळ्या ठिकाणी वाहवा होईल. पण आतमध्ये आता चंद्र शोधला पण मंगळ राहिला, असं राहतच की मंगळही शोधला पण अमुक राहिलं. या पद्धतीने काही काहीतरी तिथं राहिलेलंच राहतं. पण परमेश्वर तत्व जर ओळखू आलं तर एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं. असं हे परमेश्वराचं काय आहे तर स्वरूप आहे. म्हणून समर्थ म्हणतात, नरदेहात आलेल्या जीवानी आद्य कर्तव्य त्याचं जर काही असेल तर ते म्हणजे त्यांनी परमेश्वराला ओळखणे, परमेश्वराची ओळख करून घेणे आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे. कारण त्याला का ओळखावं त्याचं कारण समर्थ पुढे सांगतात, जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. या परमेश्वराची ओळख जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मोक्ष तुम्हाला आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून काय आहे, त्या परमेश्वराची ओळख करून घ्यायची. आता तो कुठं आहे, त्यांनी तो कुठं आहे सांगितलं आणि आम्ही त्याला कुठे शोधतो. विभूती योग आहे आपल्या समोर, त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्येच मी आहे म्हणून भगवंत सांगतो आणि आम्ही आमचं मन सोडून त्याला सगळ्या ठिकाणी मांडतो पण, ढूंढतो पण, सगळं काही करत राहतो. पण त्याला ओळखण्याचा मात्र आपण काहीही प्रयत्न करत नाही. मग इथं सांगितलंय की त्याला ओळखल्याशिवाय म्हणजे 4 कृपा परमार्थ सिद्धीसाठी आवश्यक असतात. ईशकृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा आणि आत्मकृपा, अशा 4 कृपा सांगितलेल्या आहेत. आता ह्या 4 कृपा म्हणजे त्याच्यासमोर आम्ही बसायचं, गुरूंसमोर किंवा भगवंतासमोर, त्यांनी डोक्यावर हात ठेवायचा आणि लगेच तत्काळ ते काम होऊन जाईल असं ऐकायचं. आता प्रत्यक्ष भगवंत अर्जुन विषाद योगाने पछाडलेला होता किंवा प्रत्यक्ष सगुण साकार ईश्वर रूपाने पण कृष्ण समोर होता आणि तोच त्यांचा सद्गुरू सुद्धा झालेला होता. मग असा तो समोर असताना सुद्धा भगवंत त्याला असं म्हटलेले आहेत का, तू ध्यान लावून माझ्या समोर बैस, मी तुझ्या डोक्यावर हात ठेवतो आणि तुझा मोह सगळा निवृत्त होऊन जाईल. 18 अध्यायपर्यंत भगवंतांनी त्याला फक्त विचार विचार आणि विचार दिले. ह्याच्यावरून तरी आपण लक्षात घ्यावं की नाही की परमार्थामध्ये विचार हे खूप मोठं श्रेष्ठ साधन आहे. पण त्याच्याकडे आम्ही काय करत नाही, वळतच नाही. मग इथं सुद्धा या 4 कृपा आपल्या समोर सांगितलेल्या आहेत. मग निष्काम उपासना ज्या वेळेला आपल्याकडनं घडायला सुरुवात होते त्यावेळेला ईश्वराविषयीची, त्याला भेटण्याविषयीची तळमळ चित्तामध्ये जागी होते. शुद्धाला शुद्धाची ओढ लागते, असं ईशावास्य उपनिषदाचा आपल्या समोर सिद्धांत आहे की शुद्धाला शुद्धाची ओढ लागते. मग आता आजपर्यंत मी इतके प्रवचन ऐकते, कीर्तने ऐकते, पूजा करते, किती व्रत वैकल्य केलेले आहेत, पोथ्या पुराण वाचलेले आहेत, नंतर पारायण केलेले आहेत, पण अजून तो भगवंत भेटावा असं जर मला वाटतच नसेल तर माझं अंतःकरण पारमार्थिक दृष्ट्या अशुद्ध आहे. पारमार्थिक दृष्ट्या, नाही तर तुम्ही आम्हाला अशुद्ध म्हणता का की शुद्धाला अत्यंत शुद्ध तत्व कुठलं आहे तर भगवंत भक्तीच्या भाषेमध्ये आणि त्यालाच शास्त्राच्या भाषेमध्ये ब्रह्म असं म्हणतात. ते अत्यंत शुद्ध असणारं असं तत्व आहे आणि ते जाणण्याची ओढ जिथं निर्माण होते त्याला काय आहे, अंतःकरणाची शुद्धता हे फळ मिळालेलं आहे. म्हणजे त्याच्यावर ईश्वरी कृपा झालेली आहे. त्यांनी निष्काम उपासना केलेली असल्यामुळे चित्त जे आहे ते शुद्ध झालेलं आहे आणि शुद्ध चित्ताला आता भगवंत प्राप्त झाला पाहिजे असं वाटायला सुरुवात झालेली आहे. मग ज्याची अंतःकरणामध्ये ही तळमळ निर्माण होते त्याला देव दाखवण्यासाठी भगवंत सद्गुरु रूपाने
काय होतो तर त्यांच्याकडे येतो. खूप गैरसमज आहेत. सगळ्यांना असं वाटतं की सद्गुरू घरापर्यंत येतात, पोचतात, ते काय ब्लिंकिट आहे का? मागवलं की आलं, ताबडतोब दारावर आलं, असं आहे का? ते सद्गुरू आमच्या समोर प्रगट होतात म्हणजे नेमकं काय होतं? भगवंताची तळमळ लागल्यामुळे ज्या वेळेला आम्ही अनेक संतांची प्रवचन कीर्तन ऐकायला सुरुवात करतो, त्यावेळेला एखाद्याशी वेवलिंथ एकदम जुळून जाते. वेवलेंथ एकदम क्लिक होऊन जातं की आता इथून मार्गदर्शक आपला हाच असला पाहिजे आणि ह्याला धरून आता आपल्याला पुढे जायचं आहे, असं ते क्लिक होणं म्हणजे ते सद्गुरू आपल्याला भेटणं असं आहे. पण गंमत काय, नाही नाही ते आहेच तसं शास्त्राने लिहिलेलं, ते घरापर्यंत येतात म्हणजे कुठं येतात, तर असे ते हुडकता हुडकता ते सापडतात आणि ह्याच्या माध्यमातून आता आपल्याला पुढे जायचं आहे. जसं अनेक मुली पाहता पाहता एखादी क्लिक होते आणि आता हिच्याशी लग्न ठरवायचं, असं जसं पूर्वीच्या काळचं. आता तर काय, आता तसं राहिलं नाही, अनेक पाहण्याचा वगैरे काही प्रश्नच राहिलेला नाही. पण असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला तिथून पुढे आता त्यांच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे, ती ईश्वरी योजना आहे हे लक्षात ठेवून आपण तिथं आपली प्रगती, अधिकार त्या ठिकाणी पुढे पुढे नेऊ शकतो. मग आता श्री ईश्वर कृपा झाली म्हणजे सद्गुरूंची प्राप्ती आहे. सद्गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर शास्त्र कळायला सुरुवात होते, त्याला शास्त्रकृपा असं म्हणतात. मग त्यांचे प्रवचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, त्याच्यानंतर काय होतं, त्यांनी दिलेलं जे साधन असतं ते IMP म्हणून आम्हाला प्रश्नासारखं मिळालेलं आहे. आता फक्त तेवढंच करा, पटपसारा सगळा सोडून द्या, फक्त तेवढंच करा. आणि तेवढं करता करता अंतःकरण जे आहे ते अजून निर्मळ होतं, शुद्ध होतं. श्री गुरूंना आपल्या ठिकाणी नेमकं काय बिंबवायचं आहे ते त्यांच्या कृपेने त्या ठिकाणी जाग व्हायला सुरुवात होते. आणि मग आपण म्हणतो आधीपासून दासबोध वाचत होते पण का आधी कळत नव्हतं, पण गुरु केला आणि आता ते समजायला लागलं. आता ही जादूची कांडी कशी फिरलेली आहे, तर अंतःकरण जसं शुद्ध होतं तसं शास्त्राला नेमकं मला काय सांगायचं आहे हे त्या ठिकाणी उमजायला लागतं. त्याला शास्त्रकृपा असं म्हणतात. आणि अशी शास्त्रकृपा झाल्यानंतर त्याप्रमाणे मी आचरण केलं पाहिजे असं आचरणाचं बळ आपल्या ठिकाणी जेव्हा वाढतं त्यावेळेला त्याला आत्मकृपा असं म्हणतात. आणि ह्या 4 कृपा प्राप्त झाल्यानंतर विदेह मुक्तीपर्यंतचा म्हणजे देहात असतानाच जीवन मुक्तीपर्यंतचा जो प्रवास आहे तो तुमचा आमचा अत्यंत सुखाने छान होतो. लांब गावाला कुठेतरी परदेशात वगैरे जायचं असेल तर कोणीतरी सोबत मिळाली तर बरं असं वाटतं की नाही आपल्याला. मग आता हा तर सूक्ष्मातला प्रवास आहे हो, भगवंताचा शोध घेणं. तिथं कोणाची सोबत न घेता मी माझ्या मनाने करेल कसं काय. डॉक्टर काकांचं एक वाक्य आहे, स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थाचा प्रवास करू नये. आता स्वबुद्धीला गाढव का म्हटलेलं आहे, कारण मुळात माणसाची जी बुद्धी आहे ती स्खलनशीलच असते, 4 दोषांनी युक्त असं असते. आता ते 4 दोष कोणते एकाच सत्रात कसं काय सांगणार, नाही सांगणार म्हणजे वेळ नाही तेवढा आपल्या जवळ आता. पण बुद्धीला 4 प्रकारचे दोष असतात, भ्रम, विप्रलिप्सा, कर्णापाठव आणि प्रमाद, असे 4 त्याचे हे सांगितलेले आहे. मानवी बुद्धीला ते असतातच, पण संतांची बुद्धी जी आहे ती ईश्वराच्या सतत अनुसंधानामुळे शुद्ध झालेली असते. त्यामुळे त्यांच्या चित्तातले दोष पूर्णपणे निघून गेलेले असतात. म्हणून त्यांनी सांगितलेल्या ग्रंथावर पूर्णपणे विश्वास ठेवून, आता संतांचे ग्रंथ म्हणजे हा परमेश्वराचा शोध लागण्यासाठीचे गुगल मॅप आहे, हे लक्षात घ्यायचं. जशी जशी त्यांनी साधना केली तशी तशी त्यांनी ती मांडून ठेवलेली आहे. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही जर पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला सुद्धा नक्की, अगदी समर्थ तो दासबोधामध्ये म्हणतातच, भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी, की या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही भक्तीचं आचरण कराल तर मला जसा राम भेटलेला आहे तसा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे अनुभवाचे त्यांचे काय आहे तर शब्द आहेत, बोल आहेत, आश्वासन आहे. आणि हे आश्वासन वाया जाणार नाही, 5 वर्षानंतर बदलणार नाही.
ते कायमचं असणार असं ते आश्वासन आहे. म्हणून त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी, ती श्रद्धा वाढवावी आणि ती श्रद्धा वाढवता वाढवता त्यांना जसं निर्गुणाची प्राप्ती झाली तशी तुम्हाला आम्हाला सुद्धा व्हावी. तर या निर्गुणालागी गुणी पहावे. ते शास्त्राच्या अभ्यासाने ते निर्गुण निराकार असणारं तत्व शब्दज्ञानाच्या साह्याने व्यवस्थित समजून घ्यावं, सातत्याने त्याचं चिंतन करावं आणि ते चिंतन करत असताना तोच भगवंत या संपूर्ण जगतामध्ये सगुण रूपाने प्रगटलेला आहे असा निश्चय करून जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. नाही तर आपण आपलं आत्मज्ञानी झालो, ब्रह्मज्ञानी झालो, ते जगाशी मला काही देणं घेणं नाही असं जर सगळ्याच संतांनी केलं असतं तर आमच्यापर्यंत हे कधी पोहोचलं असतं का? मग त्यांनी काय केलेलं आहे, तर ते न बुडो नेदावे. स्वतःला पोहता यायला लागल्यानंतर सुद्धा कोच म्हणून परत तिथं उभं राहायचं आणि अनेकांना पोहताना पोहायला शिकवायचं. आता या भवसागरातून आम्हाला जर पोहायचं असेल तर असे कोच लागतील की नाही? मग संतांनी काही जगाकडे पाठ फिरवलेली नाही. आधी त्यांनी स्वतःचं कल्याण करून घेतलेलं आहे. नंतर सगळे जीव असेच आनंदघन आहेत पण तरी सुद्धा रडारडी करतात. म्हणून कैसी कळवळ्याची जाती करती लाभावीन प्रीती असा त्यांचा तो स्वभाव असल्यामुळे भगवत कार्य करण्यासाठी भगवंतानी भरलेल्या या संपूर्ण सृष्टीमध्ये तोच भरलेला आहे असं लक्षात ठेवून ते परत इतर नवीन साधकांना सुद्धा तयार करण्याचं व्रत आजन्म स्वीकारतात, सोडून देत नाही. आणि त्या कृपेमुळेच तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येतं. असा कोणी हाताला धरून नेणार नसतात तर पोहोचता आलं असतं का आपल्याला? म्हणून निर्गुणालागी गुणी पहावे. तोच निर्गुण निराकार असणारा जे ब्रह्म आहे तेच सगुण साकार रूपाने या संपूर्ण सृष्टीमध्ये आता व्यापलेला आहे. हा आता अन्वयाचा दृष्टिकोन. आतला देव ओळखण्यासाठी व्यतिरेकाचा दृष्टिकोन वापरावा लागतो. म्हणजे हे ते नाही, हे ते नाही असं करत करत आपल्या देहातला आत्मा ओळखावा लागतो. आणि त्यानंतर आपल्या देहामध्ये जसं ते चैतन्य आतमध्ये व्यापून आहे तसं समोरच्या जीवांमध्ये सुद्धा ते तेवढंच तितकंच तसंच व्यापून आहे हे कळल्याशिवाय अखंड आनंद आमच्या चित्ताला प्राप्त होणार नाही. तर आपल्या पुढचं झालं, पण आपल्या पुढचं झालं तरी देह असेच तोवर जगात तर मिसळावं लागणारच आहे. आणि जग जर देवरूप ब्रह्मरूप दिसत नसेल तर आमच्या आनंदामध्ये अडथळाच निर्माण होईल की नाही? मग तो तितकाच समोरच्या मध्ये आहे हे ज्या वेळेला लक्षात येतं त्या वेळेला मात्र ती साधना व्यतिरेक अन्वय दोन्ही ठिकाणची पूर्ण झालेली असते. आणि तशीच तुमची आमची भावी असं समर्थांना या ठिकाणी वाटतं. तया निर्गुणालागी गुणी पहावे परी संग सोडून सुखी राहावे. त्या विश्वामध्ये तो देव भरून राहिलेला आहे. म्हणून ह्या विश्वातल्या देवाची पूजा करण्यासाठी समाजामध्ये मिसळल्यानंतर तिथेही अडकून पडण्याच्या शक्यता किती आहे? मग मठ उभारला पाहिजे, मग त्याच्यासाठी देणग्या गोळा केल्या पाहिजे, मग असं काही केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. म्हणजे इथं सुद्धा गुंतण्याच्या जागा आणि अनेक आहेत. पण ह्याचा सुद्धा संघ किती, संघाची मर्यादा सांगतात समजतं. काय काय आम्ही सोडलं पाहिजे. आता मुलाबाळांना वाटण्या करून दिल्यावर त्याचा संघ सुटला पाहिजे एवढं जरी आपल्याला जमलं तर. पण त्यांना दिल्यानंतर सुद्धा आम्ही पै करून जमवलेलं आहे, आम्ही पोटाला चिमटा घेऊन सगळं जमवलेलं आहे. आणि हे मात्र पहा सगळं उघड्यावर टाकतात. बाथरूम मधल्या कट्ट्यांवर त्यांच्या पाटल्या दिसतात, मंगळसूत्र दिसतात. मग आमचे जीव कसे होतात? घरोघरीचे उदाहरण आहेत. आता देऊन टाकलं ना, देऊन टाकलं की संघ सुटला पाहिजे. आता तसं कन्यादान सुद्धा दान म्हटलेलं बरं का त्याला. देऊन टाकली की देऊन टाकली, आता ती त्यांची झाली. पण तसं होत नाही, परत ती माझ्याकडे आली पाहिजे, माझ्या घरी राहिली पाहिजे, हट्टाने ठेवून घेतलं पाहिजे, नाही तर मी तरी तिच्या घरी जाऊन लुडबुड केली पाहिजे. ते संघ काही सुटत नाही. आणि या अतिसंघामुळे सगळीकडे सध्याचं जे वातावरण कौटुंबिक बिघडलेलं आहे ना, तर हे या अतिसंघामुळे बिघडलेलं आहे. आता पूर्वीचे लोक आपल्याला थोडे कठोर वाटत होते, पण त्यांच्या त्या कठोर बोलामुळे आता परत परतीचे दार बंद झालेले आहेत हे लक्षात ठेवून मुलगी तिकडे छान नांदत होती की नाही,
तिचा संसार यशस्वी होत होता की नाही. पण सुरुवातीला ते कठोर वाटत होते, पण त्या कठोरपणामध्ये पुढच्या कल्याणाची व्यवस्था आहे. आणि आताच्या आसक्तीमध्ये त्यांनाही बुडवून टाकण्याची व्यवस्था आहे, की संसार काही त्यांचे जड होत नाही. तर हे सगळं जे आता संघ सोडावा म्हणून आलंय, आपण आता खूप पुढचा संघ पाहण्यापेक्षा हे लक्षात घ्यावा. एकदा दिलं की संपलं. म्हणजे मदतीला त्यांच्या जाऊ नये असं नाही, वेळ प्रसंगी त्यांना मदत करावी हेही तितकंच बरोबर आहे. पण ते सोडून तू आता माझ्याकडेच आहे हे म्हणणं म्हणजे काय, अजिबात चांगलं नाही. त्याच्याने संसार बिघडतात, हे मात्र इथे लक्षात घेतलं पाहिजे. परिसंग सोडवून सुखी राहावे. काल आपण एक गोष्ट पाहिली आणि त्यामध्ये संगम त्यक्त्वा सुखी भवेत. सगळ्या संघांचा त्याग केल्याशिवाय तुम्ही सुखरूप होऊ शकत नाही. आता त्याच्या पुढे ईश्वर ओळखावा हेही सांगतात. आता ईश्वराने ही सगळी सृष्टी निर्माण केली, सृष्टी निर्माण करतो त्यावेळेला त्याला ब्रह्मदेव म्हणतात, पालन करतो तेव्हा त्याच ईश्वराला विष्णू असं म्हणतात, आणि लयाचं काम करतो त्यावेळेला त्याला तर शंकर असं म्हणतात. असं ती सगळी व्यवस्था आपल्या समोर शास्त्रांनी लावून दिलेली आहे. पण त्याच्याही पुढे आता ईश्वराला ओळखा, ईश्वराचं सगळं ओळखून घेतल्यानंतर पुढे समर्थ आपल्याला म्हणतात, नवे कार्य करता नवे सृष्टी भरता. म्हणजे एकदा सगुणांना धरून राहा सांगतात, आणि लगेच त्या सगुणाचं अधिष्ठान असणारं जे निर्गुण तत्व आहे त्याची ओळख विसरू नका म्हणून सांगतात. आता ब्रह्म हे जीव आणि ईश्वर यांचं अधिष्ठान आहे. त्याच्याच सत्तेवर ईश्वर आणि जीव यांचा या संपूर्ण सृष्टीमध्ये खेळ चाललेला आहे. पण या दोन्हीही गोष्टी येणाऱ्या जाणाऱ्या आहेत. जीवाला सुद्धा जन्म जरा मृत्यू सांगितलेला आहे, आणि ईश्वराला सुद्धा वेळ प्रसंगी अवतार घ्या आणि कार्य झालं की त्यांना न्यायला पण येतात हो. त्यांना कायम स्वरूपी इथं राहू देत नाही. मग ईश्वर सुद्धा येणारा जाणारा आहे. मग कायम टिकणारं कोण आहे, तर अधिष्ठान रूप असणारं ब्रह्म जे आहे ते मात्र अखंड राहणारं आहे. म्हणून ते कसं आहे तर नवे कार्य करता नवे सृष्टी भरता, की त्याच्या सत्तेवर ईश्वर नावाचं तत्व तयार होतं. म्हणजे तेच ब्रह्म ज्या वेळेला मायेमध्ये प्रतिबिंबित होतं त्यावेळेला त्याच ब्रह्माला ईश्वर असं म्हणतात, आणि तेच अविद्येमध्ये प्रतिबिंबित होतं त्यावेळेला त्याला जीव असं म्हणतात. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग असं हरिपाठामध्ये एकनाथांच्या आपल्या समोर लिहिलेलं आहे, की ते दोन्ही सुद्धा ब्रह्माचेच प्रतिबिंब आहेत. दोन्ही सुद्धा तेच आहेत. थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर पणजोबा, आजोबा, वडील, नातू तिघही दिसायला वेगळे वेगळे आहेत, पण तिघांमध्ये एकच तत्व आहे की नाही, एकच कुळ आहे की नाही. अगदी तसंच आहे. ईश्वर जीव ब्रह्म वेगळं वेगळं दिसत असली तरी सुद्धा एका ब्रह्माशिवाय कुठेही काहीही नाही. ते ब्रह्म सर्वत्र सदा समत्वानी व्याप्त आहे. परे न पडता न लिंपे विवरता. अगदी पहिला श्लोक जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा चार वाणीचा उल्लेख आलेला आहे, आणि इथं सुद्धा समर्थ आपल्या समोर तो उल्लेख करतात. त्या चार वाणींच्या द्वारे भगवंताच सतत नाम घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. पण परावाणीच्याही पलीकडे असं असणारं जे ब्रह्मरूप नावाचं तत्व आहे ते नाम घेता घेता आम्ही त्या नामीपर्यंत काय झालं पाहिजे तर पोचलं पाहिजे. ब्रह्म कधीही बोलत नाही, ते अबोल आहे, अनेत्र आहे, अकर्ण आहे. मग आता जीव रूपाने मी मात्र करता दिसतो, पाहताना दिसतो, विचार करताना दिसतो, मग हा आभासिक आहे, आणि मूळचा मी अकर्ता आहे. आता लक्षात काय घ्यायचं, सव्यसाची काय म्हटलेलं आहे त्याला, निमित्त मात्र भवसव्यसाची, की युद्ध करण्याचं तू निमित्त आहेस फक्त, बाकी सगळेजण आपापल्या कर्माने आधीच गेलेले आहेत. मग जीव रूपाने मी निमित्त मात्र आहे प्रत्येक गोष्टीचा, आणि ब्रह्मरूपाने मात्र मी, आत्मरूपाने मात्र मी अकर्ता आहे. ह्या दोन्हीही गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला हा व्यवहार अतिशय छान पद्धतीने आपल्या वाटेला आलेला प्रत्येकाच्या जो काही आहे प्रपंच तो छान पद्धतीने नक्की करता येऊ शकतो. तया निर्विकल्पासी कल्पित जावे. सृष्टीमध्ये नांदता नांदता, सृष्टीचे व्यवहार करता करता सृष्टीकर्ताही ओळखावा, आणि या सृष्टीचं अधिष्ठान असणारं जे निर्गुण निराकार तत्व आहे. कारण आपलं जे ऐक्य आहे ते नेमकं कोणाशी आहे,
ब्रह्माशी आहे. अयोध्येचा राम मूळचा ब्रह्मरूप राम आहे. आम्हाला रामाशी एकरूप व्हायचं म्हणजे अयोध्येचा राजा व्हायचा आहे का ब्रह्मरूप व्हायचं आहे? ब्रह्मरूप व्हायचं आहे. पण अयोध्येचा राजा जो आहे तो ईश्वर रूपाने येऊन इथं कार्य करतो. त्याही वेळेला स्वतःच स्वरूप कधी विसरत नाही. आणि म्हणून ईश्वराला नित्यमुक्त म्हणतात, जीवाला बंधनात अडकलेला म्हणतात, आणि परब्रह्माला नित्यमुक्त या दोन्हीही अवस्थेच्या पलीकडचं म्हणतात. मग बद्ध असणाऱ्या जीवानी नित्यमुक्त असणाऱ्या ईश्वराची उपासना करून त्याची प्रसन्नता आपल्यावर काय कृपा करून घ्यावी, त्यांनी प्रसन्न व्हावं, आणि तो प्रसन्न झाला की तोच त्याचं आपलं असणारं ऐक्य, ब्रह्मरूपाशी असणारं ऐक्य जे आहे ते तुम्हाला आम्हाला काय करतो, तर ती आत्मकृपा जी आहे ती त्याच्या कृपेने नंतर पूर्णपणे होऊन जाते. पण ह्याच्यासाठी संगम त्यात्वा, किती गोष्टींचा संघ जो आहे, नाही तर त्या गोष्टी जर मी अडकत पडले तर माझ्या मूळच्या स्वरूपापर्यंत मला कधीच पोहोचता येणार नाही. म्हणून फक्त आतून, बाहेरून नाही, हे सातत्याने, की आपण प्रापंचिक साधक आहोत, बाहेरचा प्रपंच तसाच सांभाळायचा आहे. पण हे करता करता आता जनाबाईंनी काय कमी काम केलेलं आहे का? दासीच होती. दळण कांडण गौऱ्या थापणं सगळं सगळं काम केलेलं आहे. पण जरी परमार्थ तिचा सिद्धीला गेला की नाही. आता सावतामाळी शेतकरी होते, पण कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी इथपर्यंत त्यांचा अधिकार पोहोचलाच नाही. सेना नाभी होते, त्यांचं कर्म त्यांनी पण केलेलं आहे. गोरा कुंभार कुंभार होते, त्यांनी त्यांचं कर्म केलेलं आहे. कोणीही कर्माचा त्याग केलेला नाही, पण मी करता आहे हे मात्र त्यांनी आतमध्ये ठेवलेलं नाही. तर कर्ता करविता कोण आहे? भगवंत आहे. ईश्वर कर्ता करविता आहे, जीव निमित्त मात्र आहे, आणि ब्रह्म जे आहे ते अकर्ता आहे, आणि ते ब्रह्म मी आहे. बाकी सर्व मी यो आहे त्यो आहे सगळा संघ सोडा, आणि मी ब्रह्म आहे एवढं फक्त लक्षात ठेवा. असा या श्लोकांचा साधारणतः एक मतितार्थ आपण लक्षात घेऊयात आणि थांबूया. जय जय रघुवीर.